नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसकट पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख अशा 5 महापालिकातल्या निवडणुकीबद्दल. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की या ज्या 5 महापालिका आहेत, त्या महापालिकातल्या निवडणुकीची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी, तिथल्या प्रचाराच्या नियोजनाची, तिथल्या एकूण निवडणूक यंत्रणेच्या नियोजनाची, व्यवस्थेची सगळी जबाबदारी ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की ह्या 5ही महापालिका ज्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः पुणे जिल्हा म्हणजे पुणे महापालिका, त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका. ह्या 5 ज्या महापालिका आहेत, ह्या 5ही महापालिका अत्यंत महत्त्वाच्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं अ, चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती ह्या 5 महापालिकाची जबाबदारी सोपवली होती. याचं सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे, की स्वतः दादा हे पुण्यातले आमदार आहेत. पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून ते निवडून येतात विधानसभेवरती आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे ते पालकमंत्री आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. म्हणजे थोडक्यात सांगली जिल्ह्यामध्ये ही महापालिका येते. दुसरं ते कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत मूळचे. म्हणजे 3 ठिकाणी तसा त्यांचा अ, वावर असतो किंवा तिन्ही ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. साहजिकच त्यांच्याकडे ही सगळी योजना सोपवलेली होती आणि अर्थात ती सोपवली ती म्हणजे चंद्रकांत दादा हे खूप सीनियर मिनिस्टर आहेत राज्य मंत्रिमंडळातले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ज्यांचा नंबर लागतो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एकूण क्रमवारीमध्ये नेत्यांच्या त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांचा लगेच मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ नंबर आहे. इतके ते सिनियर आहेत. विद्यार्थी चळवळीतून ते पुढे आलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कारातून ते वाढलेले असं नेतृत्व आहे. त्यानंतर त्यांच्याकडं पदवीधर मतदारसंघाचा पण अनुभव खूप आहे आणि आता तर 2 वेळेला ते पुण्यासारख्या मतदारसंघातून, पुणे जिल्ह्यातनं, पुणे शहरातनं पण निवडून आलेले आहेत. असे प्रचंड अनुभव असलेले असे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या 5ही महापालिकांची जबाबदारी सोपवली ती. काय केलं दादानी या सगळ्या 5ही महापालिकेमध्ये? तर आपल्याला असं दिसेल, की पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिका अशा 5ही ठिकाणी दादांच्या कुशल नेतृत्वामुळं भारतीय जनता पक्षानं फार मोठा विजय मिळवला. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड इथला भारतीय जनता पक्षाचा विजय हा राजकीय इतिहासात महाराष्ट्राच्या अक्षरशः नोंदवण्यासारखा आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर यात शंका नाही. पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला होता मागच्या वेळेला. पण लोक असं समजत होते, की तो त्यावेळेला 2014ला नुकतीच मोदींची लाट होती. महाराष्ट्रामध्ये ह्याचं महायुतीचं सरकार स्थापन झालेलं होतं. केंद्रामध्ये सरकार होतं. त्यामुळे एक वातावरण होतं सगळं. यावेळेला मात्र अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीतले, महायुतीच्या सरकारमधले, त्यांनी थेट आव्हान दिलेलं होतं भारतीय जनता पक्षाला आणि पूर्ण आव्हान दिलं तर तेवढंच नव्हे तर ह्याचे म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकत्र आलेले होते. पवार साहेबांनी सुद्धा पूर्णपणे कानमंत्र दिलेला होता सगळा अजितदादांना. पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं सगळी यंत्रणेची एकूण सगळा काय आपण आखणी कशी करायची याची सगळी माहिती घेऊन अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे खासदार ह्यांच्यासह सर्व राष्ट्रवादीची दोन्ही राष्ट्रवादीची ताकद पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकवटलेली होती. परंतु काय झालं त्याचं चित्र? तर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचंड विजय मिळवला. लँडस्लाईड व्हिक्टरी आपण म्हणतात तशी त्यांनी मिळवली आणि अक्षरशः पुण्यात तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा त्या भुईसपाट दोन्ही पक्ष झाले. पिंपरी चिंचवडमध्ये त्यातल्या त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं थोड्या काही जागा मिळवल्या, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फार सपशेल पराभव पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा झाला. लक्षात घ्या मुंबईनंतर अत्यंत महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आणि पिंपरी चिंचवड हे सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं एवढंच नव्हे तर देशातलं सुद्धा एक सतत विकासाकडे झेप घेतलेलं शहर. ह्या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय खरोखरच नेत्रदीपक असा आहे.
आणि या विजयाचं श्रेय चंद्रकांत दादा पाटील आणि तिथले सगळेच भारतीय जनता पक्षाचे नेते, तिथले सगळे सहकारी, आमदार या सगळ्यांच्या याला आहे. परंतु संपूर्ण याचं नेतृत्व सुकाणू ज्याच्या हातात असतं म्हणतो आपण, तसं त्या जहाजाचं सुकाणू हे त्या संपूर्ण कार्यक्रमाचं, त्या निवडणुकीचं हे चंद्रकांत दादांकडे होतं. कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये सुद्धा विजय मिळवणं फार अत्यावश्यक होतं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आणि चंद्रकांत दादांनी तिथेही तशी फिल्डिंग लावली आणि तिथेही मोठा विजय मिळवला. थोडं काठावरचं असेल बहुमत, पण विजय मिळणं तिथं फार महत्वाचं होतं. त्यांच्या विरोधात काँग्रेसची मोठी ताकद होती तिथं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. परंतु तिथले मंत्री हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री राजेश क्षीरसागर असतील किंवा खासदार महाडिक असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन चंद्रकांत दादांनी तिथेही चांगलं यश मिळवून महायुतीची सत्ता कोल्हापूरमध्ये स्थापन करणं ही एक ऐतिहासिक घटना आहे. ती तिथं घडवून आणली त्यांनी. इचलकरंजी महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी स्थानिक आमदार राहुल आवाडे तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांच्या बरोबर घेऊन दादांनी इचलकरंजीत सुद्धा फार मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळवून दिलाय. लक्षात राहण्यासारखा विजय आहे. विरोधकांना मोठा धडा दिलेला आहे. आता आपण सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे वळू. आता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसनं पूर्ण ताकद लावलेली होती. राष्ट्रवादीनं सुद्धा पूर्ण ताकद लावली होती. ती दोन्ही राष्ट्रवादीने ताकद लावली होती. जयंत पाटील हे ठाण मांडून बसले होते. इथं जाहीरपणे असं काही राष्ट्रवादीनं जाहीर केलेलं नव्हतं, म्हणजे जयंतरावनी, की आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही यांनी अंतर्गत समझोता केला होता. एवढंच नव्हे तर शिवसेना सुद्धा त्यात सहभागी झाली होती काही ठिकाणी. असं बोललं जात होतं. निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा बोललं जात होतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जेवढे कोण सगळे होते ते सगळे एकत्र आलेले होते. एका प्लॅटफॉर्मवर आले ते. अंतर्गत काही ठिकाणी छुपी होती ती अशी युती, काही ठिकाणी उघड होती. परंतु तशा अवस्थेत सुद्धा चंद्रकांत दादांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अगदी आपण काठावरचं का असेना पण बहुमत मिळवून दिलेलं आहे चांगलं. 39 जागा इथं घेतलेल्या आहेत. त्याची तयारी दादांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीपासूनच सुरू झालेली होती. म्हणजे खूप दिवसापासून ह्या निवडणुकीची तयारी सुरू झाली ती. त्या तयारीचा एक भाग म्हणून काही काँग्रेसच्या नेत्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये सुद्धा दादांचा मोठा सहभाग होता त्याच्यामध्ये. त्यामध्ये सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सोबत होते, दीपक बाबा शिंदे होते, मकरंद देशपांडे होते. असे सगळे नेते होते. जनसुराज्य पक्षाचे समित कदम हे सुद्धा नेते त्यांच्याबरोबर होते. या सगळ्यांना आणि परत नवीन आलेले ज्या जयश्रीताई पाटील, ज्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि पृथ्वीराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक, ह्या सगळ्या नेत्यांना एकत्र करून निवडणूक लढवणे फार कठीण होतं. तसं बघायला गेलं तर विरोधकांकडे 3च नेते होते. पण भारतीय जनता पक्षाकडे 5 ते 6 नेते वेगवेगळ्या पातळीवरचे आणि अतिशय स्ट्रॉंग असे नेते होते. या सगळ्यांच्या उमेदवारीचे आग्रह, त्या सगळ्यांचे हट्ट, या सगळ्यातून चंद्रकांत दादांनी मार्ग काढला. त्यातूनही काही स्थानिक पातळीवरती थोडेसे काही उमेदवारीमध्ये सरस मिरज झालं असेल. आपण ज्याला म्हणतो थोडं इकडं-तिकडं झालं आणि त्याचा थोडासा परिणाम आपल्याला निकालावरती झालेला दिसतोय. फार मोठ्या प्रमाणावर काही नुकसान तरी चंद्रकांत दादांनी इथं होऊन दिलं नाही. गेल्या वेळेला 41 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या त्या. यावेळेला 39 जिंकल्या, पण सत्ता भारतीय जनता पक्षाची महापालिकेतली आणली. आता हे सगळं करण्यामधलं काय मुख्य सगळं धोरण होतं यातलं? तर एक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी सतत सल्लामसलत करत, त्यांच्याबरोबर चर्चा करत आणि वाटाघाटी करत त्यांनी या सगळ्या 5ही शहरांकरता एक विशिष्ट असा जाहीरनामा तयार करून घेतला. संपूर्ण तयार करण्यावरती दादांचं पूर्ण देखरेख होती, लक्ष होतं त्यांचं आणि त्यांनी विशिष्ट पद्धतीनं तो सगळा जाहीरनामा केला आणि विकासाकडे नेणारा व्हिजन, विकासाकडे होणारी वाटचाल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते, या पद्धतीचं व्हिजन त्यांनी समोर ठेवलं आणि जोरदारपणे प्रचार पण झाला, जोरातपणे प्रचाराचंही नियोजन चांगलं केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दादांचा स्वभाव. दादांचा जो एक मनमोकळा, रुजू किंवा अतिशय नम्र, साधा-सुधा, हसत-खेळत कार्यकर्त्यांच्याबरोबर बोलणं, हा जो स्वभाव आहे, त्याचाही त्यांना मोठा फायदा झाला. आपल्याला माहीत असेल सांगलीसारख्या ठिकाणी असेल, मिरजेत असेल, कुपवाडमध्ये असेल, अनेक जे तिकिटाकरता इच्छुक होते, असंख्य इच्छुक ही खरं म्हणजे डोकेदुखी होती भाजपच्या नेत्यांच्या दृष्टीनं. सांगली, मिरज, कुपवाडमध्ये सुद्धा. पुण्यातही होती अर्थात, पिंपरी चिंचवडमध्ये, पण त्या सगळ्यातनं मार्ग काढला गेला. सांगली, मिरज, कुपवाडमध्ये वगैरे सुद्धा दादा अनेकांच्या घरी गेले. त्यांच्या घरी जाऊन बसले, त्यांच्याशी समजूत घातली, त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला
आणि हा जो त्यांचा एकूण आहे, त्यानंतर बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील, या सगळ्यांशी त्यांचा सततचा संपर्क होता. 2-3 वेळा त्यांनी सतत सांगलीमध्ये येऊन गेले, मिरजेमध्ये येऊन गेले, कुपवाडमध्ये येऊन गेले. तसंच त्यांनी कोल्हापूर, पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे बघितलं. 5ही नगरपालिकावर लक्ष ठेवायचं होतं त्यांना पूर्णपणे त्या यंत्रणेवरती, सगळ्या निवडणूक यंत्रणेवरती. आणि एक साधं उदाहरण सांगतो, की दादांचा किती आपलेपणा आहे त्याच्यामध्ये लोकांच्या प्रती आणि कार्यकर्त्यांच्याबद्दल, पदाधिकाऱ्यांच्याबद्दल. निवडणुकीच्या काळातच आपल्याला माहिती आहे मकर संक्रांत येऊन गेली. या मकर संक्रांतीच्या काळामध्ये दादांनी सगळ्यांना सगळे जे बूथ प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत किंवा पन्ना प्रमुख आहेत, ह्यांना तिळगुळ पोचेल अशी व्यवस्था केली. म्हणजे हे कौतुकास्पद आहे त्यांचं. ती तर असा स्वभाव असलेला हा नेता याच्या नेतृत्वाखाली ह्या भाजपनं निवडणुका लढवल्या आणि 5ही महापालिकावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. आता दादांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं त्यांना आता सगळा जो अजेंडा मांडलेला आहे विकासाचा, तो अंमलात आणायचा आहे. आणि दादा हे फार सीनियर मिनिस्टर आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. ते निश्चितपणे यातनं हा सगळा अजेंडा अंमलात आणण्याकरता आता पूर्णपणे ताकदीनं सगळी यंत्रणा कामाला लावतील, शासकीय यंत्रणा कामाला लावतील, महापालिकांची यंत्रणा सगळी कामाला लावतील. महापालिकांचं उत्पन्न वाढवणं, वेगवेगळ्या योजना आणणं, नागरी सुविधा पुरवणं, या सगळ्याकडे दादा सगळ्या स्थानिक आमदार, खासदार आणि त्याशिवाय नेत्यांच्या मदतीनं निश्चितपणे यशस्वी होतील. यात ह्या सगळ्या 5ही महापालिकेतल्या जनतेला काही शंका वाटत असेल, असं मला तरी वाटत नाही. पाहूया आता पुढची 5 वर्षातली वाटचाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाची, विशेषतः दादांच्या नेतृत्वाखाली कशी होती. हे सुरू झालेलं विमानतळाचं काम सुरू व्हावं, सांगलीतलं, कोल्हापूर जवळचं दादांनी जाहीर केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि हे एकदा विमान जसं उड्डाण होईल, तसं ह्या विकासाचं सुद्धा उड्डाण ह्या 5ही महापालिकात मोठ्या प्रमाणावर व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. नमस्कार.